Good afternoon, all of you. Good afternoon, ma'am. Okay, in our previous lecture, we discussed about the topic surgical instrument, hospital equipment, and health accessories. Okay, in Yes, this ma'am. topic, firstly, we will see the diagnostic instrument. Okay, various diagnostic instrument, then therapeutic instrument, autoclave, hot air oven, chemical sterilizer, various sutures or catheters आपण पाहिले, रेल्स ट्यूब, लिथोट्रिप्सी. देन सर्जिकल इंस्ट्रुमेंट मध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ सीझर्स कव्हर केले आपण. देन नेक्स्ट टिश्यू फोर्सेस, निडल होल्डर, देन व्हेरियस टाइप्स ऑफ निडल्स पाहिले आपण. आणि लास्ट वन जो आपण पॉइंट पाहिला होता तो हॉस्पिटल इक्विपमेंट मध्ये IV सेट्स, कॅथेटर्स, रेल्स ट्यूब, CT स्कॅन आणि हेल्थ ऍक्सेसरी. इन दॅट हेल्थ ऍक्सेसरी फर्स्टली वी हॅव सी द हेल्थ ऍक्सेसरी पॉइंट्स आपला कव्हर झालाय आहे का प्रिव्हियस No, लेक्चरला? ma'am. नाही No, का ma'am. झाला? ओके. Today's No, madam. lecture we are going to start the new point, that is health accessory. Firstly, व्हेरियस हेल्थ ऍक्सेसरीज असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये अशा पेशंटसाठी जे अनेबल असतात मूव्ह करण्यासाठी वन पोझिशन फ्रॉम टू अनदर, त्यांच्यासाठी व्हीलचेअर्स असतात. जे ऍक्सिडेंटली पेशंट असतात, व्हीलचेअर कॅन बी युज्ड बाय अडल्ट, सिनियर सिटीजन आणि इवन चिल्ड्रन विथ डिसॅबिलिटी और इंजुरीज. एखाद्या पेशंटला इंजुरी झाली असेल किंवा डिसॅबिलिटीज असेल तर त्यांच्यासाठी व्हीलचेअर असते, सगळ्यांनाच माहित आहे. देन व्हेरियस टाइप ऑफ वॉल्कर्स असतात, जे पेशंट वॉकिंग साठी अनेबल असतात त्यांना हे वॉल्कर प्रोव्हाइड केले जातात टू प्रोव्हाइड द सपोर्ट टू पेशंट हु कॅनॉट वॉक विदाउट सपोर्ट. जे विदाउट सपोर्ट वॉक करू शकत नाही त्यांना हे वॉल्कर्स प्रोव्हाइड केले जातात. देन व्हेरियस स्कॅन्स असतात जे काय करतात लिम्सला बॅलन्स, मेंटेन द बॅलन्स ऑफ बॉडी, याच्यासाठी ते यूज केले जातात. हेल्प टू ट्रान्सफर द वेट ऑफ अ वीक लिम, मेंटेनन्स बॅलन्स ऑफ बॉडी. याच्यामध्ये व्हेरियस टाइप्सचे कॅन्स तुम्हाला दाखवलेले आहेत. टोटली याच्यामध्ये किती टाइप्स आहेत? 6 टाइपचे कॅन्स आहेत जे की यूज होतात मेंटेन बॅलन्स ऑफ अ बॉडी. नेक्स्ट आपण बघणार आहोत क्रचेस. क्रचेस म्हणजे आपल्या मराठीमध्ये याला कुबड्या बोलतात, राईट? सर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ह्याच्या आहे तो प्रोव्हाइड द सपोर्ट टू द एल्बोज और फोर आर्म्स, यासाठी या यूज केल्या जातात कुबड्या. देन कॉट विथ बेड, याच्यामध्ये आपण पाहिलंय बेड्स आर आयदर मॅन्युअली और इलेक्ट्रिकली ऑपरेटेड बेड्स अवेलेबल असतात. काही बेड मॅन्युअल किंवा इलेक्ट्रिकली असतात, जे पेशंट अनेबल असतो उठण्यासाठी, बसण्यासाठी, तर त्यांना ते इलेक्ट्रिकली ऑपरेटेड बेड प्रोव्हाइड केले जातात. व्हेरियस युरिनल्स असतात जे की यूज टू कलेक्ट द पेशंट युरिन, पेशंट युरिन कलेक्ट करण्यासाठी ते यूज केले जातात. इथं हा तुमचा हेल्थ ऍक्सेसरी, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, हेल्थ ऍक्सेसरीज, हॉस्पिटल इक्विपमेंट हा टॉपिक कव्हर होतं. ह्याच्यामध्ये सगळ्यांना काही क्युरीज, काही समजलं नाही वगैरे, समजलं आहे सगळ्यांना ऑल टॉपिक? यस Yes, और ma'am. नो? Yes, ma'am. Madam. Yes, ma'am. ओके, न्यू टॉपिक स्टार्ट करायचा आपण. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. madam. Yes, ma'am. Okay. Today we will start the new topic, P and Pharmacy and Therapeutic Committee. All of your screen is visible? Yes, Yes, ma'am. Okay. Yes, madam. Okay, now we are going to start the new topic, Pharmacy and Therapeutic Committee. ओके. हॉस्पिटल मध्ये ही कमिटी काय केली जाते? फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटी बनवली जाते. कशासाठी? तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या, एकाच बघा, एक आपल्याला जर ताप आला असेल तर एक टॅबलेट आहे का तापाची? किती टॅबलेट असतात? कोणी मला सांगू शकेल? जर ताप असेल तर फिवर साठी कोणत्या कोणत्या टॅबलेट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत? एनीवन?
Calpol, Dolo, Paracetamol, Calpol. Calpol. Another one अजून Dolo, डोलो. ऍसिक्लोफिनॅक Fabriclo. वगैरे देतात का? yes ma'am. Yes, ma'am. Okay. Aceclofenac नाही. नाही देत नक्की. पेन किलर म्हणून देतात मॅडम. पेन किलर आहे ना ते. ऍसिक्लोफिनॅक पॅरासिटामॉल 325 mg. पेन किलर पण देतात का? बर. पॅरासिटामॉल आणि ऍस्पिरिनच्या कॉम्बिनेशनच्या व्हेरियस कॅल्पॉल, ऍस्पिरिन टॅबलेट देतात किंवा ज्याच्या लास्टला फिनॅक असतं ज्या कंटेंट मध्ये काही रिॲक्टिन 50 म्हणून पण टॅबलेट आहे ज्याच्यामध्ये डायक्लोफिनॅक कंटेंट असतो ते टॅबलेट दिले जातात. आयब्युप्रोफेन टॅबलेट दिली जाते. जे कंटेंटच्या लास्टला प्रोफेन असतात ते पण फिवर आणि टेम्परेचर कमी करण्यासाठी ते इन्ग्रेडियंट वापरले असतात. लाईक आयब्युप्रोफेन टॅबलेट मध्ये आयब्युप्रोफेन कंटेंट असतो, किटोप्रोफेनच्या असतात. देन अनदर वन कॉक्झिप असतात. कॉक्झिप मध्ये COBIX 200 ही एक टॅबलेट आहे जे फिवर कमी करण्यासाठी ह्या टॅबलेट यूज केल्या जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट असतात पण याच्यामधली कोणती इफेक्टिव्ह आहे ही त्या पेशंटला त्या फार्मसिस्टला माहित असलं पाहिजे आणि त्या हॉस्पिटल मधल्या अनदर नर्सिंग स्टाफला. हे सगळं ठरवण्यासाठी आता ह्याची सगळी माहिती कुणाला असणार आहे? थेरपटिक कमिटीला त्याची इन्फॉर्मेशन असणार आहे. म्हणजे जे मेडिकल डिपार्टमेंट येतं फार्मसी आणि जे थेरपटिक डिपार्टमेंट आहे हे दोन्ही एकत्र येऊन जी कमिटी होती ती फार्मसी अँड थेरपटिक कमिटी होती. आणि ती कमिटी काय करते की हॉस्पिटलमध्ये कोणते ड्रग ठेवायचे मोस्टली की जे इफेक्टिव्ह असते ज्यांची इफिकसी जास्त आहे हे ते रोल प्ले करतात. इन डिटेल आपण बघणारच आहोत. Let's start with the content of the chapter. Firstly, definition. Then we have see the purpose, organization, scope and function. Then role of PTC in a drug safety. Then role of PTC in ADR आणि इमर्जन्सी ड्रग लिस्ट. तर याच्यामध्ये पीटीसी ची गरज काय आहे आपल्याला? जसं मी आता सांगितलं तेच आहे. तर मार्केटमध्ये लार्ज नंबर ऑफ ड्रग्स आर अवेलेबल इन अ मार्केट फॉर द ट्रीटमेंट ऑफ अ डिसीज. ऑल ड्रग हॅव अ डिफरंट इफिकसी, कॅपॅसिटी आणि टॉक्सिसिटी. आणि प्रत्येक ड्रगची वेगवेगळी इफिकसी आहे. प्रत्येक ड्रगची इफेक्ट वेगवेगळा पडतो. त्याची टॉक्सिसिटी, त्याचे साइड इफेक्ट, त्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते प्रत्येक ड्रगची. Okay, then so it becomes necessary to hospital to select the best suitable drug for the treatment of a patient. त्यामुळे हॉस्पिटल गरजेचं आहे की हॉस्पिटल एक सुटेबल ड्रग सिलेक्ट केला पाहिजे ट्रीटमेंट ऑफ पेशंट साठी. Okay, hence to select the perfect drug for use in the hospital for numerous available of the drug, the PTC is constituted in the hospital. त्या तिथं हॉस्पिटलने एक परफेक्ट ड्रग यूज करण्यासाठी सिलेक्ट केला. एक परफेक्ट ड्रग सिलेक्ट केला ज्याच्यामध्ये आता जसं तुम्ही सांगितलं की फिवर साठी वेगवेगळे टॅबलेट दिल्या जातात. मग त्यातला एक सिलेक्ट केला परफेक्ट ड्रग तुम्ही वेगवेगळ्या न्यूमरस अवेलेबल ड्रग मधला. द पीटीसी इज अ कन्स्टिट्यूएंट. तो ड्रग कोण कॉन्स्टिट्यूट करतो? तर पीटीसी कॉन्स्टिट्यूटेड इन द हॉस्पिटल. नेक्स्ट आपण आता डेफिनेशन बघणार आहोत. Pharmacy and Therapeutic Committee definition. It is an advisory group of medical staff and serves as an organizational line of a communication between medical staff and pharmacy department. हा एक ग्रुप असतो कुणाचा? एका सोप्या भाषेत बघा, P&T कमिटी म्हणजे फार्मसी अँड थेरपटिक कमिटी म्हणजे तुमच्या फार्मसी डिपार्टमेंट आपलं आणि जो कोणी मेडिकल स्टाफ किंवा फिजिशियन असेल लाईक ज्याला ड्रगच्या पूर्ण एडीएमई बद्दल थेरापेटिक ज्याला नॉलेज आहे ड्रगच्या पूर्ण एडीएमई बद्दल तो मेडिकल स्टाफ आणि आपला फार्मसी डिपार्टमेंट यांचा जो ग्रुप आहे त्याला तुम्ही काय बोलणार? फार्मसी अँड थेरापेटिक कमिटी. It is an advisory group of medical staff and organizational line between the communication between the medical staff and pharmacy department. तुम्ही तर हा कमिटी न बनवता कोणताही मेडिकल स्टाफ किंवा फार्मसी डिपार्टमेंट येऊन कम्युनिकेशन करणार नाही. सो तुम्हाला हा कमिटी बनवावी लागेल जेणेकरून त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होईल आणि त्या कम्युनिकेशन थ्रू तुम्ही एखादा इफेक्टिव्ह ड्रग सिलेक्ट करून तुमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवू शकता. It is a body आहे. It is a body of a medical staff and administration of a hospital
administration of a hospital to recommend the matter related to the therapeutic or use of a drug. प्रत्येक ड्रगचा जो थेरापेटिक यूज आहे त्याच्याशी रिलेटेड म्हणजे ते रिकमेंड करणार तुम्हाला त्या थेरापेटिक यूज नुसार त्याच्या रिलेटेड की कोणता ड्रग तुम्ही सिलेक्ट करणार. ओके, देन पर्पज ऑफ द कमिटी. आता ह्या कमिटीचा पर्पज काय आहे हेडिंग नुसारच कळलं, ऍडवायझरी आणि एज्युकेशनल. ओके, ऍडवायझरी म्हणजे तो काय करणार, मेन पर्पज काय, तुम्हाला दोन पर्पज दिलेत ह्या कमिटीचे. तो काय करणार, तिथल्या स्टाफला, नर्स स्टाफला किंवा तिथल्या जो काही मेडिसिन प्रोव्हाइड करत असेल पेशंटला त्यांना तो ऍडवाइस देणार की हा ड्रग तुम्ही सिलेक्ट करा. एज्युकेशनल बाबत तो त्यांना ऍडवाइस करणार किंवा एज्युकेशनल नॉलेज त्यांना तो प्रोव्हाइड करणार. कोण प्रोव्हाइड करणार, फार्मसी आणि थेरापेटिक कमिटी. ऍडवायझरी मध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, the committee recommends to adopt the policy or helps in the preparation of policies regarding evaluation, selection and therapeutic use of a drug. म्हणजे हा कमिटी काय रिकमेंडेड करते की एखादी पॉलिसी बनवताना, ओके, कशामध्ये हेल्प करते, प्रिपरेशन ऑफ अ पॉलिसी बनवताय तुम्ही, कशाची बनवताय, regarding the evaluation, selection and therapeutic use of a drug. एखादा ड्रगचं तुम्ही इव्हॅल्युएशन करताय, त्याचं सिलेक्शन करता किंवा त्याचा थेरापेटिक यूज काय आहे तो बघताय, ह्याची जर तुम्ही पॉलिसी बनवत असाल तर त्याच्या प्रिपरेशन मध्ये ही कमिटी काय करते, हेल्प करते आणि ऍडवाइस करते. एज्युकेशनल पर्पज मध्ये काय करते ती कमिटी, व्हेरियस प्रोग्राम अरेंज करते प्रोफेशनल स्टाफ साठी, जेणेकरून त्यांना ते गेट्स द कम्प्लीट करंट नॉलेज ऑन मॅटर रिलेटेड टू द ड्रग अँड देअर यूज. ती काय करते कमिटी, प्रोग्राम अरेंज करते प्रोफेशनल स्टाफ साठी, जे की त्यांना बाहेरचे करंट नॉलेज जे काय ड्रग्सशी रिलेटेड ते त्यांना भेटेल आणि त्यांचे युजेस कळेल. पर्पज समजलं सगळ्यांना, यस ऑर नो? Yes, ma'am. ओके, सगळ्यांना समजतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. इन गर्ल साइड? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट आपण बघणार आहोत all of your screen is visible? Yes, 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 madam. ma'am. नेक्स्ट आपण बघणार आहोत कॉम्पोजिशन ऑफ पीटीसी पीएनटी कमिटी किंवा ऑर्गनायझेशन ऑफ अ कमिटी. म्हणजे ह्याच्यामध्ये स्टाफ नक्की कसा घेतला जातो, तर पीएनटी कमिटीचं कॉम्पोजिशन लक्षात ठेवा सगळ्यांनी. ऍटलिस्ट त्याच्यामध्ये 3 फिजिशियन पाहिजेत. फिजिशियन्स आणि ऑल ऑफ यू ऍटलिस्ट 3 फिजिशियन म्हणजे कोण पाहिजेत नक्की? Doctors. Doctors. ओके, फिजिशियन मध्ये डॉक्टर्स. ओके, देन 1 फार्मासिस्ट, 1 नर्सिंग रिप्रेझेंट आणि बाकीचे अदर हेल्थ प्रोफेशनल असतील तर ते ऍड होतात. 3 फिजिशियन, 1 फार्मासिस्ट, 1 नर्स आणि अदर हेल्थ प्रोफेशनल. हे कॉम्पोजिशन आहे फार्मसी आणि थेरापेटिक कमिटीचं. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, चेअरमॅन शुड बी अपॉइंटेड फॉर अमंगस्ट फिजिशियन रिप्रेझेंटेटिव्ह. एक चेअरमॅन अपॉइंट केला जातो फिजिशियन रिप्रेझेंटेटिव्ह मधून. नेक्स्ट, फार्मासिस्ट युजली वर्क्स ऍज अ सेक्रेटरी. आणि ह्याच्यामध्ये जो फार्मासिस्ट म्हणून सिलेक्ट केलेला असतो तो सेक्रेटरी म्हणून ऍक्ट केला जातो. जे 3 फिजिशियन आहेत त्याच्यामधला एक चेअरमन म्हणून अपॉइंट केला जातो. 7 ऑल ऑफ यू आपले सगळे प्रॅक्टिकल 7 प्रॅक्टिकल कव्हर झालेत ना, यस ऑर नो? Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. फर्स्ट इयर मध्ये बघितले ना प्रॅक्टिकल मी
ओके, नेक्स्ट कॉम्पोजिशन कव्हर झालं. नेक्स्ट आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी, याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफाय दिले सब कमिटी. त्याच्यामध्ये निओप्लास्टिक येणार. सब कमिटी सेकंड अँटी इन्फेक्टिव्ह. अनदर वन सब कमिटी सीबी ड्रग, डायुरेटिक्स, हायपोटेन्सिव्ह, फॅसोडायलेटर्स, स्पाझमोलायटिक्स, अँटीकोॲग्युलंट. अनदर वन सब कमिटी मध्ये GI ड्रग, ॲटोनॉमिक्स, लॅक्झेटिव्ह. सब कमिटी दुसरी जी येते ती CNS वरती, म्हणजे जे CNS ड्रग येतात, अनाल्जेसिक येतात, अँटी कन्व्हल्संट येतात, रेस्पिरेटरी, स्टिम्युलंट अँड सिडेटिव्ह. देन सब कमिटी एंडोक्रिनॉलॉजी, एजंट, अँटी डायबेटिक, हार्मोन्स अँड थेरप्युटिक प्लांट्स. म्हणजे त्याच्यामध्ये PINT कमिटी मध्ये हा टोटल 6 सब कमिटी असतात, ज्या ड्रग वाईज म्हणजे ड्रग वाईज त्या क्लासिफाय केले त्या सब कमिटी. म्हणजे हा ड्रगची ही एक सब कमिटी, लाईक निओप्लास्टिकची सब कमिटी एक असणार, अँटी इन्फेक्टिव्हची सब कमिटी एक असणार. अशा प्रकारे PINT कमिटीची क्लासिफाय केलं जातं. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत की द मीटिंग ऑफ द कमिटी. आता ही जी PINT कमिटी आहे, तर वर्षातून ऍटलिस्ट कमीत कमी 6 वेळा पर इयर ही कमिटी 6 वेळा यांची मीटिंग झाली पाहिजे. व्हेन एव्हर नेसेसरी, जर गरजेचं असेल तर तुम्ही अजून जास्त घेऊ शकता. 6 पेक्षा जास्त वर्षातून ती मीटिंग तुम्ही अरेंज करू शकता, बट कमीत कमी तुमच्या 6 मीटिंग वर्षातून त्याच्या झाले पाहिजेत. ओके, द मीटिंग ऑफ द कमिटी शुड बी ऍटलिस्ट 6 टाइम पर इयर व्हेन एव्हर नेसेसरी. आणि त्या मीटिंग मध्ये तुम्ही जाताय, ओके, तर तुम्हाला त्याच्या अगोदर त्याचा एजेंडा प्रिपेअर केला पाहिजे. एजेंडा म्हणजे काय तर त्या मीटिंग मध्ये तुम्ही काय करणार, तुमचे मेन पॉइंट काय आहे. फर्स्टली माझा असेल की डिस्कशन अबाउट द न्यू ड्रग्स अवेलेबल इन द मार्केट. हा माझा फर्स्टली एजेंट आहे. तर मी मीटिंग मध्ये जाऊन काय करणार आहे, तर ह्या फर्स्टच्या एजंट वरती मी तिथं जाऊन डिस्कशन करणार आहे आणि त्या मेंबर सोबत कम्युनिकेशन करणार आहे. तर हा माझा पहिला एजंट झाला, एजेंडा झाला. तर दुसरा एजेंडा कुठला आहे तो मी मेन्शन करणार. म्हणजे तुम्हाला मीटिंगच्या जायच्या अगोदर, जसं मी तुम्हाला शिकवायला येणार आहे, तर मी अगोदर पॉइंट बघणार की बाबा मी आज कोणते पॉइंट तुम्हाला घेणार आहे. तशा प्रकारे मीटिंगला जायच्या अगोदर तुम्हाला एजेंडा शुड बी प्रिपेअर्ड बाय द सेक्रेटरी कमिटी टू द कमिटी मेंबर विदिन अ सफिशियंट टाइम बिफोर अ मीटिंग. तुम्हाला ते एजेंडा प्रिपेअर करावे लागणार. देन सेक्रेटरी शुड प्रिपेअर मिनिट्स ऑफ अ मीटिंग and maintain the okay, the secretary should prepare minutes of meeting and maintain the permanent record of the meeting. आता तुमची फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटीची मीटिंग झाली असेल, ओके, तर सेक्रेटरीने काय केलं पाहिजे, तर प्रिपेअर द मिनिट्स ऑफ अ मीटिंग अँड देन मेंटेन द परमनंट रेकॉर्ड ऑफ अ मीटिंग. त्या मीटिंग मध्ये काय झालं, काय घेतलं, आणि जर तुम्ही त्या मीटिंगला जाणार असाल तर मीटिंगच्या अगोदर पास्टच्या मीटिंग मध्ये काय झालं ते आणि प्रेझेंट मध्ये काय घेणार हे सगळं प्रिपेअर करून जाणार. आणि आफ्टर मीटिंग तो जो रेकॉर्ड असणार आहे ते तुम्ही एका रजिस्टर मध्ये ते रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करायचं. ही झाली फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटीचं कॉम्पोजिशन अँड ऑर्गनायझेशन. सगळ्यांना समजलं कॉम्पोजिशन अँड ऑर्गनायझेशन? yes or no, all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट बघणार आहोत आपण फंक्शन अँड स्कोप ऑफ फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी. ह्याचा यूज काय आहे आणि फंक्शन आणि स्कोप काय आहेत बघणार आहोत आपण. तर फर्स्टली तुम्हाला ह्याच्यावरती एखादे 4 फंक्शन टाकून वगैरे MCQ येऊ शकतो. advise the medical staff. फर्स्ट आहे to advise the medical staff and hospital administration in a matter related to the use of a drug. तर त्या advise करणार तो फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटी मेडिकल स्टाफला अँड हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनला कशाबद्दल, मॅटर रिलेटेड टू द कोणते ड्रग यूज करणार त्याच्याबद्दल. देन सेकंड वन कोणता आहे, टू एस्टॅब्लिश अँड डेव्हलप सुटेबल एज्युकेशनल स्कीम to improve the professional staff on the matter related to the drug of a
यूज. मग ते काय करणार, एखादी नवीन एज्युकेशनल स्कीम जी आहे ती काय करणार, ते एस्टॅब्लिश करणार, डेव्हलप करणार. कशासाठी करणार, ते इम्प्रूव्ह द प्रोफेशनल स्टाफ ऑन द मॅटर रिलेटेड टू द ड्रग यूज ऑफ अ ड्रग. म्हणजे तुम्ही असा स्टाफ घेणार की ज्या स्टाफला त्या ड्रग बद्दल सगळी माहिती असली पाहिजे, किंवा तुम्ही एक एज्युकेशनल स्कीम तुम्ही डेव्हलप करणार किंवा एस्टॅब्लिश करणार, जेणेकरून तुमचा जो स्टाफ आहे प्रोफेशनल स्टाफ तो इम्प्रूव्ह होईल. देन तुम्ही फेरियस टू डेव्हलप, द थर्ड पॉइंट इज टू डेव्हलप अँड कॉम्प्लाय फॉर्म्युलरी ऑफ अ ड्रग. तर फॉर्म्युलरी ऑफ अ ड्रग म्हणजे काय, ड्रग लिस्ट बनवायची, हॉस्पिटल फॉर्म्युलरी बनवायची. म्हणजे तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणते कोणते ड्रग ठेवणार याची काय करणार, तुम्ही फॉर्म्युलरी बनवायची, ड्रग लिस्ट बनवायची. डेव्हलप अँड कॉम्प्लाय फॉर्म्युलरी ऑफ अ ड्रग अँड प्रिस्क्रिप्शन एक्सेप्ट फॉर prescription except for use in a hospital. It also minimize the duplication of the same type of a drug or a product. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, फर्स्टली मी सांगितलं तुम्ही ड्रग लिस्ट बनवणार की माझ्या मेडिकल मध्ये किंवा माझ्या हॉस्पिटलमध्ये एवढे ड्रग आहेत. जर त्या ड्रगचा दुसरा अनदर ड्रग असेल, ओके, तर ते पण मी त्याची लिस्ट बनवणार. जेव्हा आपण प्रिस्क्रिप्शन एखाद्याला देणार असाल किंवा तर त्याला आपण ड्रग देताना ड्रगचं डुप्लिकेशन होऊ नये, ड्रगचं डुप्लिकेशन कमीत कमी व्हावी. एकाच टाईपच्या ड्रगचं डुप्लिकेशन होऊ शकतं. मिनिमाइज द डुप्लिकेशन ऑफ द सेम टाइप ऑफ अ ड्रग ऑर अ प्रोडक्ट. ते डुप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटल फॉर्म्युलरी बनवावी लागणार. आणि हे कोण बनवून घेतं, तर फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटी बनवून घेतं. त्यामुळं हे फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटी फॉर्म्युलरी बनवून घेतल्यामुळं ड्रगचं डुप्लिकेशन अवॉइड होतं. हा त्याचा स्कोप आणि किंवा फंक्शन आला. देन टू स्टडी द प्रॉब्लेम रिलेटेड टू द डिस्ट्रीब्युशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ड्रग युज्ड इन द हॉस्पिटल. मग एखाद्या हॉस्पिटलमध्ये ड्रगच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या वेळेस कोणता प्रॉब्लेम येत असेल किंवा डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस कोणते प्रॉब्लेम येत असेल, तर ती कमिटी त्या प्रॉब्लेम वरती डिस्कस करते, स्टडी करते आणि ते प्रॉब्लेम काय करते, ती कमिटी सॉल्व्ह करते. नेक्स्ट आपण फिफ्थ पॉइंट इज टू रिव्ह्यू ऍडवर्स ड्रग ड्रग इंटरॅक्शन अकरिंग इन हॉस्पिटल. आता जर हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंट वरती ड्रगचा ऍडवर्स ड्रग रिॲक्शन झाली असेल, तर ते तुम्ही त्याचं स्टडी करणार, रिव्ह्यू करणार ती कमिटी. देन टू इनिशिएट और प्रमोट स्टडी ऑन अ ड्रग यूज अँड रिव्ह्यू द रिझल्ट ऑफ सच अ स्टडीज. देन ती कमिटी काय करणार, टू इनिशिएट अँड प्रमोट द स्टडीज ऑन अ ड्रग यूज वरती ती स्टडी करणार किंवा प्रमोट करणार तो स्टडी. रिव्ह्यू ऑन द रिझल्ट ऑफ सच स्टडी, मग त्याच्यावरती त्या स्टडीज वरती रिव्ह्यूज बघणार की रिझल्टचा रिव्ह्यू तुम्ही स्टडी केलाय किंवा एखादा ड्रग यूज तुम्ही पाहिलाय, हा ड्रगचा एवढा यूज आहे, त्या स्टाफनी मेडिकल स्टाफनी बघितला असेल, तर त्याचा तो PINT कमिटी काय करणार, रिव्ह्यू घेणार. Then to recommend it about the drug to be stocked in a hospital patient care area. ते recommended करणार about the drug to be stocked in the hospital patient care area, to advise the pharmacy in implementation of effective drug distribution and control procedure. इफेक्टिव्ह तुमच्या हॉस्पिटलमध्ये इफेक्टिव्ह ड्रग डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी किंवा कंट्रोल प्रोसिजर होण्यासाठी ऍडवाइस करणार. इम्प्लिमेंटेशन ऑफ अ ड्रग डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये, कंट्रोल प्रोसिजर मध्ये ते फार्मसीला काय करणार, ऍडवाइस करणार. इथे तुमचे फंक्शन कव्हर होतात. ओके, टोटल आपण 8 फंक्शन आणि स्कोप पाहिले. सगळ्यांना समजले 8 फंक्शन. फर्स्टली ते काय करणार, ऍडवाइस करणार ड्रगच्या यूज बद्दल. ओके, एखादी नेक्स्ट तुम्हाला सांगितलं की एज्युकेशनल स्कीम डेव्हलप करणार, इम्प्रूव्ह द प्रोफेशनल स्टाफ साठी. देन फॉर्म्युलरी बनवणार, कशासाठी, हॉस्पिटल फॉर्म्युलरी इन डिटेल आहे पुढे तुम्हाला. हॉस्पिटल फॉर्म्युलरी डेव्हलप करणार, कशासाठी सांगा.
हॉस्पिटल फॉर्म्युलरी कशासाठी डेव्हलप करतात? ऑल ऑफ यू, आवाज येतोय माझा सगळ्यांना? Yes, ma'am. कशासाठी डेव्हलप करतात हॉस्पिटल फॉर्म्युलरी? बोर झालं का सगळ्यांना? झोपले का सगळे? No, ma'am. गर्ल साइड, हॅलो Drug and prescription acceptor. हॅलो, तुम्ही तुमच्या मेडिकल मध्ये हॉस्पिटल फॉर्म्युलरीज आहे का? हॉस्पिटल अटॅच मेडिकल असेल आणि तुम्हाला हॉस्पिटल फॉर्म्युलरी प्रिपरेशन सांगितलं, काय करणार तुम्ही आणि कशासाठी करणार? तुम्ही म्हणणार मी का To बनवू? develop the company's formulary of drug and prescription accepted for use in hospital. वाचून नका सांगू, मला फक्त यूज सांगा त्याचा. कशासाठी बनवली जाते, काय करते नक्की ते? मिनिमाइज द डुप्लिकेशन ऑफ द सेम टाइप ऑफ द ड्रग. बरोबर आहे की चुकतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. यस मॅम नाही, बरोबर आहे की चुकतंय? बरोबर आहे. मग तुम्ही काय बरोबर सांगता आहे, ma'am. मगापासून? सगळे झोपलेत, लास्ट लेक्चरला सगळे बोर होतात का? बास करायचं का मग? करायचं No, का ma'am. बास? No, ma'am. रिप्लाय तर कुणाचा येत नाहीये, मला वाटलं No, निवांत ma'am. बाजूला ठेवून सगळे झोपी गेले. एकतर आपलं लेक्चर किती दिवसातून स्टार्ट होतंय आणि कुणाचाही रिप्लाय नाही. ओके, इथे तुमचे फंक्शन झाले. डेव्हलप केली हॉस्पिटल फॉर्म्युलरी साठी कारण डुप्लिकेशन होऊ नये एखाद्या ड्रगचं. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन झालं असेल तर ती कमिटी काय करते, त्याच्यावरती रिव्ह्यू करते. एखाद्या ड्रग बद्दल स्टडी केला असेल तर त्याच्यावरती रिव्ह्यू करते. हॉस्पिटलमध्ये जे स्टॉक्ड ड्रग्ज असतील त्याच्याबद्दल ते रिकमेंडेड करतात, इम्प्लिमेंटेशन करतात ड्रग डिस्ट्रीब्युशन वरती. हे झाले फंक्शन. देन आपण बघणार आहोत रोल ऑफ अ पीटीसी इन अ ड्रग सेफ्टी. एवढा एक लास्ट पॉइंट आपण कव्हर करू आणि रिमेनिंग पॉइंट नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. फार्मसी आणि थेरप्युटिक कमिटीचा रोल काय आहे कशामध्ये? इन अ ड्रग सेफ्टी मध्ये. फर्स्टली, ड्रग सेफ्टी म्हणजे काय? ड्रग सेफ्टी इज वन ऑफ द मेजर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ हॉस्पिटल फार्मासिस्ट. एखाद्या हॉस्पिटल फार्मासिस्टची ही एक मेजर रिस्पॉन्सिबिलिटी आहे ड्रग सेफ्टी. द पीटीसी कॅन play an effective role in ensuring the drug safety on a continuous basis by creating safety awareness in all department of the hospital. तर फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी एक इफेक्टिव्ह रोल प्ले करते फॉर कशासाठी? इन्शुरिंग द ड्रग सेफ्टी साठी ते एक रोल प्ले करते, क्रिएटिंग द सेफ्टी अवेअरनेस ऑल डिपार्टमेंट इन द हॉस्पिटल. आता याच्या गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. For this following guidelines are provided by the PTC. फर्स्टली तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तर ड्रगची सेफ्टी पाहिजे, तर मला सांगा तुम्ही तुमच्या मेडिकल मध्ये कोणता पर्सन सिलेक्ट करणार मेडिसिन प्रोव्हाइड करण्यासाठी? विच पर्सन? BA झालेला सिलेक्ट करणार का? Pharmacy. Pharmacy. ओके, दोज पर्सन म्हणजे असा एम्प्लॉय तुम्ही सिलेक्ट करणार किंवा पर्सन सिलेक्ट करणार की तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट असायला पाहिजे, ऍटलिस्ट बी फार्म डिग्री त्याची कंप्लीट पाहिजे किंवा डिप्लोमा होल्डर तो पाहिजे. ओके, employment of a qualified registered pharmacist with at least B Pharm degree holder as a chief pharmacist म्हणून त्याला रोल दिला जाईल. आणि बाकीचे जे असतील तुम्ही तुमचे हाताखाली वगैरे जे कोणी घेणार आहात ते सुद्धा तुमचे डिप्लोमा होल्डर्स पाहिजेत, फार्मसी मधलेच डिप्लोमा होल्डर पाहिजेत. टेक केअर द डिस्पेन्सिंग इज डन ओनली बाय द फार्मसिस्ट. जर तुम्ही एखादं मेडिसिन डिस्पेन्सिंग करत असाल तर त्याची काळजी घ्यायची की तो फक्त फार्मासिस्टनच दिलं पाहिजे. सफिशियंट नंबर ऑफ फार्मासिस्ट आर एम्प्लॉयड. ओके, जेवढे पाहिजे तेवढे फार्मासिस्ट तुम्ही काय केले पाहिजे? एम्प्लॉयमेंट केले पाहिजे, एम्प्लॉयड. देन त्याच्यामध्ये प्रॉपर अँड ॲडेक्यूट स्टोरेज फॅसिलिटी आर प्रोव्हाइडेड इन अ फार्मसी. तुमच्या मेडिकल मध्ये जर एखादं कूल टेम्परेचरला
एखादं मेडिसन जर कूल टेम्परेचरला ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी ॲडेक्यूट स्टोअर पाहिजे, प्रॉपर अँड ॲडेक्यूट स्टोअरची फॅसिलिटी पाहिजे तुमच्या मेडिकलमध्ये. तुमच्या मेडिकलमध्ये पॉयझनस मटेरियल पण असेल, नॉन पॉयझनस मटेरियल पण असेल, तर ते तुम्ही सेपरेटली स्टोअर केलं पाहिजे वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये. ॲडेक्यूट इक्विपमेंट पाहिजे फार्मसीमध्ये. ओके, जे तुम्ही एक्सटर्नली और इंटरनली अप्लाय करणारे ड्रग्ज असतील किंवा प्रिपरेशन असतील ते पण तुम्ही सेपरेटली ठेवलं पाहिजेत. ओके, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट इफेक्टिव्हली इन अ हाऊस मॅन्युफॅक्चरिंग युनिट फॉलो अप केली पाहिजे गुड मॅन्युफॅक्चरिंग. देन stock and issue of a narcotic and psychotropic substance shall conform to the legal requirement. म्हणजे काही नॉर्कोटिक आणि सायकोट्रॉपिक ड्रग असतात, सगळ्यांना माहित आहे, विदाउट प्रिस्क्रिप्शन ते तुम्ही देऊ शकत नाही. तर त्याच्याबद्दल जे काही लिगल रिक्वायरमेंट असतील किंवा जो काही स्टॉक त्याच्याबद्दल पण तुम्ही सगळं कन्फर्म केला पाहिजे त्या लिगल रिक्वायरमेंट. देन तुम्हाला सांगितलं की हॉस्पिटल शाल हॅव अ ड्रग फॉर्म्युलरी विच इज अ पिरियडिकली रिवाइज्ड और केप्ट अप टू डेट. म्हणजे तुम्हाला इथं अजून सांगितलंय तुमच्या जी ड्रग फॉर्म्युलरी आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे आणि पिरियडिकली रिवाइज्ड असली पाहिजे आणि ती अप टू डेट तुम्ही काय केली पाहिजे, चेंज केली पाहिजे किंवा ठेवली पाहिजे. देन एखादा तुमचा मेडिकल मधला ड्रग एक्सपायर्ड झाला असेल किंवा डिटोरिएटेड ड्रग असेल तर तो तुम्ही बाजूला ठेवला पाहिजे, फिजिकली सेपरेटेड केला पाहिजे. अँड देन प्रोव्हाइडिंग लायब्ररी अँड डॉक्युमेंटेशन फॅसिलिटी तुमच्या मेडिकल मध्ये पाहिजे. तर हा रोल आहे पीएनटी कमिटीचा अबाउट ड्रग सेफ्टी. म्हणजे पीएनटी कमिटी हे सगळे रोल त्यांच्याकडून करून घेते फार्मसीकडून. ओके, सगळे रोल समजले सगळ्यांना? रोल इन अ ड्रग सेफ्टी, यस ऑर नो? सगळ्यांना Yes, रोल ma'am. माहीतच होते. ओके, ओके. फार्मसी अँड थेरापटिक कमिटी मध्ये आपण कंटेंट ऑफ द चॅप्टर, नीड ऑफ फार्मसी अँड थेरापटिक कमिटी, देन डेफिनेशन ऑफ द पीएनटी कमिटी, देन पर्पज ऑफ द कमिटी. पर्पज काय आहेत? ऍडवायझरी आहे, एज्युकेशनल. Then composition of pharmacy and therapeutic committee. After this, classification of pharmacy and therapeutic committee. Then function and scope of pharmacy and therapeutic committee. After role of pharmacy and therapeutic committee in a drug safety. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नोट्स बाबत तुम्हाला कन्फ्युजन कोणत्या होत आहे?